everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झाला आहे. मी चाललोय आता क्लिनिकला, मग हॉस्पिटल क्लिनिक नाही चला आज परत सुट्टी आहे कारण आज रेड अलर्ट दिला आहे, पण आज अनफॉर्च्युनेटली पाऊस एवढा नाही आहे. एनिवेज सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत ते तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे. आणि आई मिस करते तू असला आपल्या. चलो मस्त वाटतंय ना दादाकडे पण. हो खूप छान. दादा जागृती चांगला वेळ, नातवंड वेळ जात कसा असेल समजत. हा वेळ छान जातो, फक्त वॉक करता येत नाही आणि माझा तोच मोठा इश्यू आहे एकदम. म्हणजे वॉक पाहिजे सकाळी उठल्या उठल्या, पण मी उठून लवकर योगा करते. चलो छान वाटलं भेटून आईला. नमस्कार करतो. नमस्कार. तू पण छान राहा मस्त. थोडे कपडे, उद्या जरा मला जायचं आहे ना बाहेर, म्हणून मी कपडे घेतले. आईला मस्त ड्रॉप करतोय आता मी. येताना संदीपनी सोडलं आता. चल सो सकाळी सनीने ब्लॉग स्टार्ट केला, त्याच्यानंतर आम्ही काहीही शूट नाही केलं कारण सगळं अभिनय आहे. म्हणून मग यांच्या पाठीमागेच माझा अर्धा टाईम गेला. हे इंस्टॉक ते इंस्टॉक, मग घेऊन आहे सामान बाहेरच्या सेक्शनमध्ये. म्हणजे असं लिफ्टमधनं बाहेर आलं की ना मला स्ट्रेस येतो. जेवढं जमेल तेवढं आम्ही प्रयत्न करतो आहे की आमच्यामुळे कोणाला त्रास नको व्हायला पाहिजे, रस्त्यात बिस्त्यात गोष्टी यायला नाही पाहिजेत. बट वी आर सो ब्लेस्ड की आमचे सगळे नेबर्स चांगले आहेत, कोणीच काही बोलत नाही. बट स्टील एक आपल्याला असं वाटतं ना की आपल्या कामामुळे त्यांना त्रास नको. समोरचे ते दीदी आहेत ना, आमचे नेबर्स, ते पण आलेले बघायला सगळं काही. त्यांचं पण घर बनतं आहे. तेच सांगत होते की खूप स्ट्रेसफुल आहे. ते म्हणतात तुम्ही तर राहताय तर तुमच्यासाठी ते जास्त स्ट्रेसफुल आहे. म्हणून रोज संध्याकाळी एवढा सगळा पसारा बघितल्यानंतर डोकं आऊट होतं. बट आता ही रूम रेडी झालेली आहे. बट बाथरूममुळे इकडचं सेक्शन बाकी आहे कारण एवढं घाण होतं आहे ना, ते सिमेंट वगैरे सगळं मिक्स करतात, त्याचे पाय बी सगळे जात आहेत. त्यामुळे मग आम्ही विचार केला की हे सगळं झाल्यानंतरच रूम सगळं व्यवस्थित क्लीन करू. मग नंतर जी देवाची रूम आहे, जी आता नायसाची रूम, तिथेसुद्धा बऱ्यापैकी गोष्ट झालंच आहे, म्हणजे ऑलमोस्ट झालेलं आहे. एक दोन आहेत गोष्टी जे तो म्हटला की नंतर बनवेल, म्हणजे त्याला फक्त वरच्यावरती ते लावायचं आहे, तोपर्यंत रूम वगैरे मी सेट करू शकते. बट आत्ता सध्या नाही कारण तिथे पण खूप सारा पसारा आहे. सनी गेला आहे हॉस्पिटल, म्हणजे त्याचं क्लिनिक आहे. आता तो क्लिनिकला आहे आणि त्याला येता येता घड्याळाची सवय झाली इथे बघायची. घड्याळ पण काढली. सो त्याला वाजतील 10, 10:30. आणि आज बनवणार आहे मी पावभाजी. किचन पण कलर झालेलं आहे. इकडे मी एका वॉलचं ह्या साईडला सगळं शिफ्ट केलेलं, त्यामुळे थोडंफार कचरा झालेला, मग तो सगळा काही क्लीन केलेला आहे. आणि आता मग फटाफट, पहिले असं झालं की जेवण बाहेरून मागू, पण मी बोलले की काही गरज नाही, क्लीन केलं की होऊन जाईल. म्हणून मग घरीच बनवते कारण कालसुद्धा आम्ही बाहेरचं मागवलेलं. काल तर खूप थकलेलो, पण आज मला पावभाजी बनवायची म्हणून मी खुश आहे. सो आता काही जे व्हेजिटेबल्स माझ्याकडे नाही आहेत, लाईक बटाटे वगैरे, ते मी मागवलेत, बाकीचं माझ्याकडे आहे. आणि काय म्हणतात, बाथरूम एवढं छान वाटतं आहे ना, म्हणजे हाफच केलं आहे त्याने, हाफ टाईल्सच लावलेत, पण मस्त वाटतं आहे. म्हणजे एकदम असं एक्सपेक्ट नव्हतं केलेलं की ते असं होईल. म्हणजे आम्ही जे विचार केलेला दॅट वॉज टोटली डिफरंट. पण जेव्हा आम्ही ते टाईल्स चेक करायला गेलो, सिलेक्शन करायला गेलो, तेव्हा मग आमचा प्लॅन चेंज झालं. मग तेव्हा आम्ही वेगळंच काहीतरी घेतलं, जे डिसाईड केलं ते नाही घेतलं, त्याच्या व्यतिरिक्त काय घेतलं आहे. मला आता तरी आवडतं आहे. असो, सो ह्या सगळ्या गडबडीमध्ये आम्ही एका छोट्याशा ट्रीपसाठी चाललेलो आहोत. आणि ही ट्रीप ॲक्च्युली 2 weeks बॅक प्लॅन झालेली आहे. अँड सनीचं असं होतं की आपण जाऊया. इकडे सगळ्यांना इन्स्ट्रक्ट वगैरे करून ठेवलेलं आहे, काय करायचं आहे, कसं करायचं आहे. आणि इकडच्या सुपरविजनसाठी आंटी आहेत, सो ते बघतील. आणि बाकीचं आम्ही म्हणजे
ऑलमोस्ट अभिनय सगळ्यांना सगळं इन्स्टॉल केलं आहे. फर्निचरचं तर झालंच आहे, बऱ्यापैकी झालेलं आहे. आणि जे राहिलं आहे ते इकडचं कलरिंग पण झालं आहे, पेंट पण झालेलं आहे. आम्ही आल्यानंतर मग आईंची रूम आणि तो बाथरूम ते तिकडचं आम्ही करणार आहोत. तोपर्यंत त्याला नाही, कारण तोपर्यंत आम्ही असं प्लॅन केलं की हे सगळं काही होऊन दे. हॉल पण बऱ्यापैकी झालेलं आहे, त्याचं पण पेंट होऊन जाईल. मेन इलेक्ट्रिशियनचं काम झालेलं आहे, त्याच्यानंतर पेंट आणि मग फर्निचर हे सगळं काही ऑलमोस्ट म्हणजे 90-95% झालेल्या आहेत ह्या गोष्टी. जिथे आम्ही जातो त्याच्यासाठी आम्हाला बॅकपॅक करायची आहे. आणि आमची फ्लाईट आहे उद्या, ती सकाळची फ्लाईट आहे. आणि ते पण आम्हाला नवी मुंबई एअरपोर्टवरनं नाही मिळालं आहे, T2ला मिळाली आहे फ्लाईट. म्हणजे T2वरनं फ्लाय करणार आहोत आम्ही. सो त्याच्यासाठी वी हॅव टू लिव्ह अर्ली मॉर्निंगमध्ये, लाईक 3:30 वाजता वगैरे, कारण 6:40ला बोर्डिंग आहे. कुठे चाललो आहोत ते तुम्हाला नक्कीच कळेल. बट अजून बॅग पॅक वगैरे केलेली नाही, कारण घरातला एवढा पसारा सगळा बघूनच डोकं आऊट झालं आहे. आणि बॅग्स आहेत वरती, स्वतः बॅग्स काढायला लागतील. कोणते कपडे घालायचे आहेत मला काही माहिती नाही आहे, जे हातात येतील ते घालणार आहे मी. अँड ही ट्रिप ऑलरेडी प्लॅन झालेली, ऑलरेडी तिकीट्स बुक झालेले, म्हणून काही करू नाही शकत होत आम्ही. बट चलो, जे काही असेल ते नक्कीच तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेल. सो यू पीपल स्टे ट्यून्ड. बॅक टू होम. सगळं सामान, जाण्याची तयारी. आफ्टर अ लॉंग टाईम आम्ही फ्लाईटनी जाणार आहोत, ऑलमोस्ट 6 to 7 months नंतर. आणि वेकेशन, स्पेशल रिझन. पावभाजी. चला, तुझीच बाकी बॅग करायची, आमची झालेली आहे. आज किचनमध्ये कलर झालेला आहे, म्हणून आम्ही काय बोलतात फ्रीजला कवर केलं आहे. उद्या मला वाटतं अजून एक हात मारणार असतील, पण मी म्हणून काढलं नाही त्याला. सगळा पसारा कधी आवरते असं झालं. हो, ऑलरेडी आपण 2 years आधी केलेलं ना, मग त्याने घासलं विसलं, म्हणजेच असंच एवढं खराब नव्हतं आपलं किचनचं हे. आणि वॉल खूप कमी जागेवर आहे ना फर्निचर. हो, जेवली. सो नायसा तर रेडी पण झाली बघा. वाजलेत 12. आमची बॅग्स रेडी होत आहेत, म्हणजे माझ्या आणि नायसाचं हे एका साईडला रेडी झालं आहे. सनी अजून भरतोय. सनीचा एवढा पसारा काढलेला आहे. सायचा अशीच डायरेक्ट झोपणार. कारण काही तासातच आम्हाला उठायचं आहे आणि निघायचं आहे. Good morning. So all set to go. Packing is done. जायचंय काय 3 दिवसाचं, तरी हे ते काय सामान संपतच आहे. Naisa, good morning, Naisa. Naisa's bag is ready. Naisa is all set to go. चलो, मस्त पॅक केलेली रात्री. आता रचनाने सामान अजून भरलंय. मी नाही का भरलं, फक्त मेकअप किट आहे. मग एवढं कसं वाढलं? ठीक आहे, चलो. फायनली निघालो आहोत. निघायचं होतं 3:30 वाजता, वाजले 4. आणि पाऊस बऱ्यापैकी थांबलेला आहे. सो आय होप की आमची फ्लाईट टाईमवर फ्लाय होईल. So let's go for the birthday celebration. I'm excited.
या साईडला आय लव्ह मुंबई झाली. सो हा जो प्लॅन आहे तो 2 वीक्स आधीच ठरला आणि तेव्हाच आम्ही लगेच फ्लाईट वगैरे बुक केले, कारण लगेच यायचं आहे. म्हणजे इट्स लाईक जायचं आहे, आज जाणार आम्ही आणि परत परवा येणार. आणि आता जिथे चाललो तिथे आम्ही युजली दरवेळेस घेऊन जातो कार. आणि कार घेऊन गेलो बोललं तर 2 दिवस तर ट्रॅव्हलिंगमध्येच जातात, मग एकच दिवस उरला असता आमच्याकडे. मग असं झालं की आपण फ्लाईटने जाऊया. आणि सो आम्ही आता चाललो आहोत, ते आहे गोवा. आणि अभिचा आज बर्थडे आहे, आज आहे 8 जुलै. मी कॉल केला कॉल नाही केला, मी केला. मी नाही केलं, मी तर झोपली. रात्री मी एवढी थकलेली ना की मी लिटरली म्हणजे मला माहीत पण नाही हे दोघं कधी झोपलेत. मी माझी बॅग भरली आणि जी गाढ झोपली ते डायरेक्ट सकाळी 2:30 वाजता उठली, फटाफट फ्रेश झाले. आम्ही लगेच 3:30ला निघणार होतो, पण 4 वाजले निघता असो. आणि सकाळची फ्लाईट बुक करण्याचं रिझन हे आहे की पूर्ण दिवस आम्हाला मिळेल. आम्ही आता 1-1.5 तासात पोचू गोव्याला आणि मग पूर्ण दिवस सेलिब्रेट करता येईल. उद्याचा पूर्ण दिवस असणार आहोत आणि मग 10 तारीखला आम्ही परत रिटर्न आहोत. बट आमची सो काय बोलत होती, हे नायसाने ना सगळा माझा फ्लो घालवला. आता मला नाही आठवते मी काय बोलत होती. हां मी काय म्हणत होती की हा विकेंड आमचा अमेझिंग असणार आहे आणि ते तुम्हाला कमिंग ब्लॉग्समध्ये नक्कीच समजेल. बट वी आर सुपर एक्सायटेड. अभिचा बर्थडे ॲक्च्युली पहिले फक्त त्यांचा जाण्याचा प्लॅन होता, बट मग त्याच्यानंतर त्याने विचारलं मला. मग मी म्हटलं की चल जाऊया आपण, नायसाचे पण एक्झाम्स वगैरे होत आहेत, सो आपण जाऊन येऊ. म्हणजे जाऊ त्याला कसं एव्हरी मंथ 5 सुट्टी असतात. तर म्हणतो मग एकदाच आपलं होऊन जाईल, कारण ह्याच्यानंतर आमचा दुसरा पण प्लॅन आहे तो तुम्हाला कळेलच. ते पण छान प्लॅन आहे. बट आजच्या दिवसासाठी आम्ही एक्सायटेड आहोत. आता आम्ही 7:20ची आमची फ्लाईट आहे. साधारण 8:40ला आम्ही गोवाला पोचतो आणि मग तिकडनं अभिने अजून काही गोष्टी प्लॅन केल्या आहेत ते तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्कीच समजेल. सो आय डोंट नो हा ब्लॉग किती मोठा झाला आहे, किती झाला आहे, किती शूट झालं आहे, कारण कालपासून काही टाईम वगैरे नाही मिळत आहे. बट जेवढं झालं आहे तेवढं तुमच्यापर्यंत आलं आहे आणि आम्ही खरंच खूपच एक्सायटेड आहोत या बड्डे सेलिब्रेशन ट्रिपसाठी, जो एकदमच ऑल ऑफ अ सडन विदाऊट प्लॅनिंग वगैरे सगळं झालेलं आहे. त्याने सांगितलं की तुम्ही या, आम्ही लगेच फ्लाईट्स बुक केले आणि काय नाही. आणि आमचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे की आम्ही गोव्याला फ्लाईटने चाललो. तर आता युजली आम्ही हे आपलं गाडीनेच जातो. असो चलो, आता भूक लागली. एकच बघ काय ग्लेअर्स घेते. ग्लेअर्स आहे तुझ्याकडे. इथे युजफुल होईल अशी गोष्टी काय नाही सूट. मला खूप आवडलं. माझी त्या 2 डॉल्स होती त्यासोबत क्राफ्ट, पेपर क्राफ्ट ॲक्टिव्हिटी वर्क 365 कलरिंग बुक. या साईडनी नवसाची मज्जा. पार्टी एअरपोर्टला. हां, आम्हाला मिसेसला भूक लागली. सो ॲक्च्युली आता वाजले आहेत 5:30, तरी आम्हाला भूक लागली. आपलं ह्युमन बॉडी कसं आहे की एका
उठल्यानंतर लागते ना रे भूक. आता कितीतरी वेळ झाला म्हणून काय झालं. मी काय काय घेतलंय दाखवते. बघितलं हा चिप्स वाली इरेझर. नंतर हा काय म्हणतात तुला काय म्हणतात? नायसाचं कलेक्शन आहे इरेझर्सचं. काय म्हणतात त्याला, CNC काहीतरी चॉकलेट इरेझर. जेम्स सारखं. हा जेम्स आणि बॉटल इरेझर्स. हा बॉटल. तुला आतमध्ये काहीतरी आहे. काही आवडू शकतं. असं ते ठेवतात मध्ये. हे काहीतरी बेनेडोसा, म्हणजे काहीतरी नाही, बेनेडोसा मागवलं आहे. पण आय डोंट थिंक सो हा तसाच टेस्ट करेल जसं बाहेर टेस्ट करतो. मिसळ पाव तर बघा बाई, अख्खं प्लॅटर बिटर एवढं महाग विकतात. हा बेनेडोसा इट्स ऑलमोस्ट फॉर 490 रुपीज. इट्स नॉट ॲट ऑल वर्थ. मजा नाही आहे. जी बेनेडोसा आपण बाहेर खातो 140 आणि 160 रुपयाला, त्याच्यात जी मजा आहे ती अजिबात त्याच्यात मजा नाही आहे. बेनेडोसा कसा असायला पाहिजे. सांबार टू मच ऑफ सॉल्ट. चहा किती 290ला चहा. ओ माय गॉड, काय करावं. पण भूक एवढी लागली आहे ना आम्हाला. सांबार इज नॉट गुड. काय नाही चांगलं. काहीतरी बनवलं. कस्टमाइज मिसळ आहे बोलतो. चांगली का? म्हणजे सगळ्या जागेवरची मिसळ खाऊ शकतो. खाल्ली आहे. खाल्ली पण आहे आणि खाऊ शकतो. असं लोक सांग काय चांगली आहे की नाही. तू सांग. वाव माय गॉड. मिनी बॉटल. ठीक आहे, ठीक आहे, म्हणजे खाऊ शकतोस. सो आता आमचा मस्त नाश्ता झालेला आहे. आहे 556 आय गेस. येस 556. साजा दुबई. सो आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे. ह्याच्या पुढे जे काही असेल ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. कारण आता मला हा ब्लॉग एडिटसुद्धा करायचा आहे आणि जो आता 10 वाजता जाईल. सो जो माझा मधला टाईम असणार आहे. आता तुम्हाला आहे 40 मिनिट्स. सो मी आता पण कदाचित करेल, नाहीतर मग फ्लाईट वेट करेल आणि मग नंतर लँड झाल्यावरती त्याला अपलोड करेल. सो जो तुमच्याकडे 10 वाजता येईल, म्हणजे आला आहे. सो चला, आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड बाय.